हॅलो मित्रांनो, कसे आहात? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे तर मी सकाळी दूध घ्यायला चालली मामाच्या इकडे. बघा सकाळचे वातावरण आणि हे माझे गाव. ऊन पण निघालेली आहे आणि आमच्या इथं आज तुळशी विवाह आहे मित्रांनो. तुमच्याकडे तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर तुम्ही तुळशी विवाह करतात का? तर मला सांगा. कोणाकोणाकडे तुळशी विवाह करतात, कोणाकोणाच्या घरी तुळशी विवाहाची पूजा केली जाते, तर मला आधीची कमेंटमध्ये सांगा. चला आपण लवकरात लवकर दूध घ्यायला जाऊया, कारण की मला रांगोळीसुद्धा टाकायची आहे. तर आता अगोदर मी सकाळी उठली आणि दुधात घ्यायला आली आहे. तर आपण लवकर घरी जाऊ, आधी रांगोळीसुद्धा काढूया. तर आपण दूध घेतलेलं आहे. चला लवकर जाऊया. थंडी तर खूप वाढली. तर बघा आईजी सकाळी कपडे धुवायला आले. किती स्ट्रॉंग आहे बॉडी. बघा आईजी एक तरी सकाळीच नळावर कपडे धुवायला. मित्रांनो मी इथं रांगोळी टाकत आहे. तर मला तुम्ही सांगा की माझी रांगोळी कशी बनवत आहे. तर फायनली पूर्ण बनवून झाल्यावर मी तुम्हाला. मित्रांनो पूर्वजन म्हणतात की तुळशीचा विवाह झालं का तुळशी विवाहापासून लग्नाला सुरुवात होतात. तर असं तर काही आहे नाही, कारण की आमच्याकडे केव्हा पण लग्न होतात. तुळशीचा विवाह म्हणजे कार्तिक पौर्णिमा झाली असो किंवा नसो 12 महिने लग्न होतात. तर त्यासाठी आज आमच्या घरी तुळशी विवाह आहे, म्हणून मी रांगोळी टाकत आहे. तर मित्रांनो माझी रांगोळी तुम्हाला पसंत येईल, आवडेल, तर मला नीचे कमेंटमध्ये सांगा. आणि मी रांगोळी कशी टाकते ते सुद्धा सांगा. तर आमचे आजोबा जे पूर्वजन आहेत, तर रीतीनुसार आम्ही दरवर्षी तुळशीचा विवाह करतो, तुळशी आणि ऊस. तर ते आता सकाळी मी लवकर उठली आणि सर्व कामं करून मी तुळशीची पूजा करणार आणि तुळशीसाठी आता सकाळलाच रांगोळी घालत आहे. तर तुमच्याकडे तुळशी विवाह करतात आणि माझे व्हिडिओ कुठून बघत आहात तर मला नीचे कमेंट करून सांगा. आणि माझी रांगोळी तुम्हाला जर आवडेल तर मला नीचे कमेंटमध्ये ते सुद्धा टाका. आता माझी रांगोळी थोडक्यात होणार, आता थोड्या वेळातच पूर्ण होण्यास आहे. हे पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला फायनली माझी रांगोळी दाखवणार. फायनली मित्रांनो माझी रांगोळी काढून झालेली आहे. बघा मी कशा पद्धतीने रांगोळी काढली. तुम्हाला माझी रांगोळी आवडली का मला सांगा. बघा झाली ना फायनली माझी रांगोळी काढून मला थोडा बहुत येते रांगोळी, जास्त तर नाही आहे पण थोडा बहुत येते, तर मी काढली. बघा रांगोळी आज आमच्या इथं तुळशी विवाह म्हणजे तुळशीचं लग्न लावणार आहे. तर तुम्हाला दाखवणार आमच्याकडे कशा प्रकारे तुळशीचं लग्न लावले जाते. रांगोळी टाकून तर झाली आहे. आता मला वावराकडे जायची आहे. माझी मम्मी वावरात गेली आहे. वावरात थोडं काम असल्यामुळे मी सुद्धा वावराकडे चालली. आमचं बाबा तेवढंच आहे. मम्मी काल शिंगोडी घेऊन आणली होती. शिंगोडी खात जात आहे. माझी रांगोळी तर तुम्ही बघितल्या. कारवता तुम्ही कारवता कोणत्या गावला खाली टाइम नसतो ना. बाबाजीला घेऊन जा. खानदार निवासी आका, आपल्या खानदार निवासी आका लोक न्याल सोबत राहतील, माझ्या संघ राहतील. हॅलो बाबाजी माझ्या सोबत राहाल मग मला तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बी बनवाल मस्त होईल ना, फिरवलं बी मस्त होईल माझ्या गाडीवर दोघं सोबत जाऊन. मित्रांनो कालच्या मिरच्या कोडकाचे थोडंसं उरलेलं होतं, तर मम्मीसोबत आम्ही घरचे कामं आणि रांगोळी वगैरे टाकून आता वावरात आलं होतं. हे थोडंसं कुजरायचं आहे. इथं आम्ही मिरची आणि वांगे लावलेले आहेत. थोडं रोपटे हे बघा
हे झाडं लावलेलं आहे. तर त्याला कुदरायला आलेला आहो, म्हणजे याला खांदी देण्यासाठी आलेले आहे. तर मम्मी बघा खदत आहे आणि मी पण सुद्धा खदत आहे. तर सकाळ सकाळला आपण आलो, कारण की मम्मी पण शाळेत जात आहे. म्हणून तर आता हे 2-3 पाट आहेत ते खोदून झालेले पाहिजेत. आलेली आहे आणि वाडी सुद्धा खोदून झाली आहे. माझी मम्मी समोर जात आहे. बघा आमची मिरचीची वाडी आम्ही अशा प्रकारे खोदून काढलेला आहे. काय हो बघा ते माझी मम्मी आणि ही मिरची वांगी लावलेली आहेत. हिला खोदून झालेली आहे. एवढे मिरच्या लावला आम्ही घरी खाऊ पुरते. अशा प्रकारे खोदले जाते, खंती दिल्या जाते, हिला कुदरले जाते. आता गाय बांधायची आहे. कोटी आहे दोरी गायची. हां जाऊ दे. अगरचे ते बोलवलं म्हणून जानेवारीची गेली असती. चल मग गायला सुद्धा पाणी पाहिजे. आता गायला वागत चरण्यासाठी मी बांधणार. ती गाय बांधून घेतली आहे बरं. आता घरी जात आहे, पण त्यापूर्वी मला पूजेसाठी बेलपत्र आणि खाण्यासाठी माझ्या मामाच्या वाडीतलं मुळी म्हणजे मुळं कांदा तोडून घ्यावे लागेल. नंतर मी घरी जाणार. तर अगोदर हे मला मम्मीने कामं सांगितलं, तर हे कामं करूसाठी मला घरी जावं लागेल, कारण माझ्या वावरातच मुळी कांदा आणि बेलपत्राचे झाड आहे. तर चला आपण जाऊया बेलपत्र आणि मुळी कांदा तोडायला. बघा मित्रांनो, मी बेलपत्राच्या झाडापाशी पोहोचले. हे बघा कवडे कवडे बेलपत्र, त्याचे झाड बघा किती उंच आहे, उंचवरपर्यंत आहे. तर आमच्या तुळशीच्या पूजा आहे, तुळशी विवाह, त्यासाठी मी बेलपत्र घेऊन जात आहे. तुम्हाला पूजा करण्यासाठी बेलपत्र मिळते का? बघा आमच्या तर वावरात बेलपत्राचे झाड आहे. माझे बेलपत्र तोडून झाले आहेत. आता हे मामाची वाडी आहे, तर मी त्या मुळी बघायला आली आहे. मुळी कांदे झाले तर मी तुम्हाला आज मुळीचे झाड दाखवत आहे. मला मिळते की नाही तर माहीत नाही, तर मी इथं मूळ कांदा बघायला आलेला आहे मित्रांनो. हे बघा इथं गोबी लावलेली आहे याच्या इथं, आणि हे मुळा कांद्याचे झाड आहे. बघा हे मूळ कांदा लागलेले आहेत. हे खोदून हा एक. आपण अजून एक बघूया. हा एक मिळालं मुळी का बघा. दोन मुळी कांदा बघितलं ना मित्रांनो. मैनोली यांची झाडं हे खूप सारे लावलेले आहेत इथं आणि तिथं, आणि हे पूर्ण गोबीचे झाडे आहेत. आता हे छोटे आहेत, मग फुलणार तर अजून तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार. माझ्या मामाचं शेत आहे आणि ते वेल लावलेले आहे, ते वालाचे शेंग आहे. तर आपण आता हे तोडून झाले, आता घरून निघूया. तर मी मामाचे वावरातून आता ते मुळी घेतलेले आहे, तरी मी खाण्यासाठी, कारण की मला डॉक्टरनी सलाद जास्तीत जास्त प्रमाणात खायला सांगितलं. तर मी काल मार्केटला गेली तर मला सलाद नाही मिळालं गाजर, तर आता मुळीच मिळाली. तर चला आपण आता घरी याला धुवायला जाऊ आणि चला लवकरात लवकर घरी पोहोचूया. आणि मुळ्या कांद्याला नळावर धुवून काढली. घरी पोहोचून बघा नळावर मुळी. आता घरी सुद्धा पोहोचलो.
मम्मी जरा अंघोळ आणलं. हे भगवान, हे बैलपती तोडलेली आहे. मम्मी मुड्या कांद्याचा पाला ठेव का फ्रीज मध्ये, भाजीसाठी होईल. हे बेलपाती बी ठेवून देतो. लहान लहानच आहेत आता, शिने आवून राहिले. एकदम लहान नाही, कोणचे कोणचे मीडियम साईजचे आहेत, मोठे नाही झाले पण. तर माझी कामं आटपली. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा.